मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण कुठे निघालो आहोत. तर आपले भाऊ लोक सर्वजण गेले होते श्री साई सहारा पालखीसह पदयात्रेतून शिर्डीला वारीला गेले होते. तर त्यांची पालखी आली आहे आणि आज त्या ठिकाणी सहारगावमध्ये भंडारा आहे साईबाबांचा आणि भजन सुद्धा आहे. तर आपल्याला भजन बघायला मिळेल. आपल्यासोबत येणार आहे राम, रोया, मी आणि एक अजून कोणतरी आहे. तर गौरवला विचारलं होतं पण गौरव बोलला की नाही, मी नॉनव्हेज खाल्लंय, तर त्यामुळे तो येत नाही आहे. मयूर येणार होता पण मयूर काही कारणांमुळे जरा बाहेर गेला आहे. तर मग आपण आता निघणार आहोत. रामनी कॉन्टॅक्ट केला की फ्रेश होतोय आणि तो आला सिग्नलला की मी इथून जाईन, मी काय गाडी घेत नाही आहे. तिकडे 2 गाड्या आहेत, त्या गाडीवरूनच आम्ही 4 जण जाणार आहे. तर खूप मजा येईल. व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मित्रांनो, मागचा जो कुडाळ दौऱ्याचा व्लॉग होता त्याला तुम्ही एवढं भरभरून प्रेम दिलंय. असाच सपोर्ट कायम करत राहा. आणि जेवढा तुम्ही जास्त सपोर्ट करता, कमेंट्स करता, तेवढा व्लॉग बनवायला अजून मजा येते. तर बघू आज काय काय घडतंय. किती भजनं ऐकायला मिळत आहेत, खूप छान छान. आणि प्लस आपले सुद्धा लवकरच श्री साई वचन सांस्कृतिक मंडळ पालखीसह पदयात्रा आपली वारी आहे. तर आपल्या वारीचे व्लॉग सुद्धा तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहेत. तर जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर बघू, रामला वगैरे जाऊन भेटू, त्याला कॉन्टॅक्ट वगैरे करतो. मी निघालोय तवसर, माझ्यासोबत ही पण निघाली आहे. पपी पपी गप गप चिडली आहे, रागावली. इथे मम्मी बसली आहे. ओ रोया भाई, साईराम, काय करताय? विषय काय? साईराम, हेल्मेट तरी काढा शेट. हे दोघं आणि आपल्यावर भाऊ आहेत. चला पटापट जाऊया आणि भेटू. चला चला. तर आपण निघालोय. बघू कोणाचं भजन आहे राम? कंदील बाबा. मजा येणार आहे. बघू, गौरव वगैरे आले पाहिजे होते, अजून मजा आली असती. तर निघालोय. ब्लॅक पॅन्थर, भावाची ब्लॅक पॅन्थर. राम गेला होता भिवंडीला की त्याच्या पुढे गेलेला रे? हा, शहापूरला गेलेला. कारण आपल्या तुंग्यामधून पहिल्याच वर्ष आहे त्यांचा. पालखी निघाली आहे, शिर्डीपर्यंत गेले आहेत पदयात्रेला. तर मग राम त्यांना भेटायला गेला होता, तिकडनं आला. आणि आता आम्ही लोक निघालोय मगाशी जसं तुम्हाला बोललो साई सहाराला, सहारगावमध्ये चाललोय भंडाऱ्याला. तर बघ, तुंगागाव मजबूत डेव्हलप झाला रे. हो, काय खरं नाही. भेटू आपण पुढे, चला. तर भावांना आपण पोचलोय आणि कोण भेटलाय बघा, ठक्कर शेठ. भेटू पुढे. हे आला 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 शिर्डी मधून आला, साईंच्या चौरीचा गार गार वारा. हे आला 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 शिर्डी मधून आला, साईंच्या चौरीचा गार गार वारा. जसा नभामधी चमचमता तारा, माझी अंधेरीची साई सहारा. जसा नभामधी चमचमता तारा, माझी अंधेरीची साई सहारा. ए जाना भाई. तर मित्रांनो, आपलं दर्शन वगैरे घेऊन झालंय. फक्त आता भंडाऱ्याला जायचं आहे. भजनाचा काय विषय आहे मी तुम्हाला नंतर सांगतो. थोडासा प्रॉब्लेम आहे. भाऊ लोक बसले आहेत, त्यांना सगळे मित्र लोक भेटत आहेत. लाईट आ रहा है पीछे से. रोयाचं नशीब बघा, बाबांच्या अंगावरची शाल मिळाली आहे. हे बघा, सही आहे भाई. फुल लाईन आहे, फुल लाईन. थोडासा टाइमपास केला पण तेवढ्यात लाईन एवढी वाढली आहे. कितना किलोमीटर लंबा आहे आपण? 1 किलोमीटर, 10 किलोमीटर, 500 मीटर लांब आलो आम्ही. बस बस बस.
नाही आता घरी जायचं गाडीवर. या बाबांचा प्रसाद. जास्त का 10 किलोमीटर चालेल. तिकडे गर्दी आहे म्हणून आम्ही बसलो नाही. काय राम साईराम या साईराम. हे श्वान बघा किती छान आहे. शिर्डीवरून आलंय चालत. एक नंबर. काय नाव आहे? नाव नाही ठेवलं अजून. आता इथेच राहणार. मस्त. हा शिर्डीत होता. अर्धा रस्त्यावरून चालत आलाय. शिर्डीची वारी केली आहे. छान. शिर्डीची वारी गेले. गोटी कसाराच्या नंतर आलं. पकडलंय बघ कसं. आपण निघालोय. प्रसाद वगैरे घेऊन झालं. आणि मित्रांनो भजनाचा विषय यासाठी झाला कारण थोडासा जागेचा इश्यू झाला त्यामुळे भजन कॅन्सल झालं आहे. तर आपण आता निघालो आहे. खूप छान वाटलं. साईमय वातावरण आहे एकदम. खूप जबरदस्त. आपली पण वारी लवकरच सुरू होणार आहे. तर आता आतुरता एकदम असं एक्साइटमेंट लेवल वाढत चालली आहे. सोबत मी पण आहे. हां सोबत मी पण आहे. अरे राम पण आहे सोबत आपल्या. वो पब्लिक को मालूम है अपने साथ कौन रहता है. राम आहे, मयूर आहे, खूप जण आहे. आपण यावर्षी आपली मुलांची गँग भरपूर आहे. आपला म्हणजे आपला ग्रुप जास्त संख्येने आहे यावर्षी. गोड माणूस ठक्का. काय बोलता भाई? भावाकडे बघा किती 12 ना 13 प्रो मग फक्त 13. फोटोशूट करतोय भाई. चंद्रबिंद्र काढतोय. काय विषय? किती स्नॅप? ओहो लय दिवसांनी भेटलाय भाऊ. अवतार बघा काय झालाय. काळ्या ठक्कर बोलतोय. ठक्कर. भावाच्या मोबाईलमध्ये सगळ्यांच्या नंबरला एक खतरनाक वाले सेव आहेत. एक नंबर सेव आहेत. सगळ्यांच्या नावापुढे ना बंदुकी लावल्यात. बंदुकी. एक्झाम्पल दे ना भाई. मगाशी आमच्याकडे रोयाकडे मोबाईल होता आणि हा फोन देऊन जरा बाहेर गेलेला. तर कॉल आल्यावरती नाव बघितलं. कोणाचा कॉल असेल? साईबाबा. जबरदस्त नाव आहे. आय वय हे बघा साईबाबा. थांब हे बघा. नाव का साईबाबा? नको साईबाबांचाच फोन आला. हे बघा. तर आपण आलोय मरोळ गावात आणि मागसून ठक्कर ओरडतोय की भाई व्हिडिओ तो बना. मागसून जोरात ओरडतोय घुंगरू व्हिडिओ तो बना. घुंगरू व्हिडिओ तो बना. अरे वन्स मोर रोया वन्स मोर. कोपचे में बिठाइले दोनों को. एक वर्षाने पुन्हा जातील पालखीला तेव्हा एन्जॉय करतील. तक्रार आहे साई भजन. आपण घरी आलोय आणि खूप छान वाटलं. साईमय वातावरण होतं तिकडे आणि ते छोटंसं श्वान सुद्धा बघितलं. त्या लोकांसोबत तो गोटी गावामध्ये जॉईन झाला. ते पूर्ण थेट शिर्डीपर्यंत तो चालला आणि ज्या ग्रुपसोबत तो होता तर त्या ग्रुपमधल्या त्या पोरांनी सांगितलेलं की जर हा पूर्ण शिर्डीपर्यंत चालला ना मी मुंबईला याला माझ्या घरी घेऊन येणार. आणि तो घरी घेऊन आलेला. आणि तो पोरगा सुद्धा तिथे नाही राहत. तो अंधेरीला कुठेतरी राहतो पण तो तिकडे सहारला भंडाऱ्यासाठी त्या श्वानाला सुद्धा घेऊन आला होता. तर खूप छान तो सगळ्यांबरोबर खेळत होते. सर्वजण त्याला घेत होते. खूप छान वाटलं. पूजेच्या वगैरे पाया पडलो आणि खूप छान आपले फ्रेंड्स लोक सुद्धा तिथे भेटले जुने. सर्वांना भेटून खूप छान वाटलं. आणि असा काहीसा आजचा आपला व्लॉग होता. तर व्लॉग आता आपण एंड करूया. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय. टेक केअर. ओम साईराम.